सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवूया। मात्र इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पिछाडीवर पडलेले आहेत। लाडक्या बहिणींच्या मदतीने महायुतीची लाट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतेय। 1500 रुपये दर महिन्याला लाडक्या बहिणींना देण्याचं महायुती सरकारनं कबूल केलेलं होतं, आश्वासित केलेलं होतं। त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ते पैसे गेले सुद्धा। 2.5 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना त्या योजनेचा फायदा देखील झाला। तेच कदाचित महायुतीच्या बाजूने आता जाते की काय असं दिसतंय। महायुती 199 जागांवर आघाडीवर आहे आणि कदाचित 200चा आकडा या सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती पार करते का हे आता आपल्याला थोड्याच वेळात कळेल। अजिंक्य, यापूर्वी 80 वरती झालेली घसरण पुन्हा एकदा थेट निम्म्यावरती येऊन 49 वरती गेल्याचं आपण पाहतोय आणि इतर या ठिकाणी 15 असल्याचं देखील पाहतोय। डिफरन्स हा फार मोठा आहे आणि पुन्हा एकदा आपण पॅनलकडे वळतो। जी आकडेवारी अजितजी तुम्ही थोडा वेळ आधी सांगितलेली होती की ज्या बहिणी आहेत त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्यामध्ये 9% जास्तीचा जो फरक आपण सगळ्यांनी पाहिलेला होता, तर बहिणींचा कौल महायुतीच्या बाजूने। आणि यातला एक अजून फरक सांगतो, त्यातल्या 6% आमच्या बहिणींचं म्हणणं असं होतं की आम्ही रेग्युलर काँग्रेसचे आम्ही मतदार होतो, परंतु आम्ही आता भारतीय जनता पार्टीकडे वळलो। सरांनी 2 मुद्दे उपस्थित केले, त्यातला वेदांता फॉक्सकॉनचा विषय आहे। विशालजी, मला प्रश्न विचारायचा आहे की तो प्रकल्प गुजरातमध्ये तरी सुरू झाला का? तर नाही सुरू झाला। हिऱ्यांच्या उद्योगाबाबत त्यांनी म्हटलं तर नवी मुंबईमध्ये आपण एक वेगळं हिऱ्यांचं क्लस्टर निर्माण करतोय, त्याकरता सुविधा उपलब्ध करून देतोय आणि हिरे उद्योगाकरता नवी मुंबईमध्ये एक वेगळी तारांकित वसाहत आपण वसवतोय। दुसरा विषय, 1,51,408 युवांना आम्ही सरकारच्या माध्यमातून रोजगार दिला। रोजगार निर्मितीमध्ये 315% वाढ आमच्या काळामध्ये झाली आणि याचं उत्तर एकच आहे की महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर गेला होता। आमच्या काळामध्ये तोच महाराष्ट्र थेट परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 ला गेला, उत्पन्नामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला गेला। हे आकडे जे आहेत हे आकडे पुरेसे बोलके आहेत। आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं सांगतो की नुसत्या लाडक्या बहिणीच नाहीत, तर महाराष्ट्रामधले युवा, महाराष्ट्रामधले उद्योजक आणि ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर 2.5 वर्षात